तर हे आमचे शेळके पाहुणे मागच्या वर्षी हे परिक्रमात होते, पण ते थोडे आजारी पडल्यामुळे ते 1,500 किलोमीटर प्रवास करून हे घरी गेले. आता हे परत आमच्या संग परिक्रमाला आले. तर सांगा तुमच्या भाषेत. नर्मदे हर. नर्मदे हर. माझे म्हणजे असे माझी परिक्रमा पूर्ण न झाल्यामुळं मला अजिबात मनातून असं काही राव वाटना म्हणून, परंतु तरी माझं बायपास होईल. माझी दुई मुलं सर्विस असताना तरी त्यांचा विरोध असताना मी म्हणलं माझं राहिलेलं आयुष्याचं काय करायचं. त्याच्यामुळे मी आपलं म्हणलं काहीतरी थोडंफार आपलं परमार्थात हे करावं म्हणून मी आमच्या इथले जोडीदार आमचे चौघ जण आम्ही टाकळे भांचे बरं का. टाकळे भांचे चौघ जण. तर आम्ही असं निश्चय केला का बा जायचं. मी म्हणलो बा आता आमची परिक्रमा ही पूर्ण झालीच पाहिजे असा निश्चय करून सगळ्या याला हे करून. ते कसं आहे आपण परपंचिक माणसं असल्यामुळे आपल्याला कायम काम असतं. जरी हा माणूस मोकळा असला तरी निधन घरी राखण म्हणून का होईना त्याचा उपयोग केला जातो. पण इथं आहे ना असा परिक्रमाला ज्याची इच्छा होईल त्याची इथं सगळे मूर्ती आहे ना कमीत कमी 22-23 जिल्ह्यातली लोक एकत्र येऊन एक माणूस का होईना इथं एक येऊन एका दुटीनं राहतात. नर्मदे हर. परराज्यातून येतात. तर आमचे ते 2 मूर्त्या आम्ही चौघ जण टाकले पाहिजे असताना 2 मूर्त्या आमच्या आम्हाला तिथं गजानन महाराजाच्या आश्रमात भेटले. ते म्हणे बा आम्ही एकटीची असे आमची इच्छा आहे. एक व्यक्ती आमच्याकडे अशी की कमी 90 वर्ष 3 वर्ष कमी आहे. त्याचमुळे त्यांची पण अशी इच्छा झाली. त्यांच्या मंडळी किंवा शिवाय त्यांचा मुलगा आणि त्या मुलाची मंडळी सगळं असं कुटुंब 4 चाकी फोडवर गाडीमध्ये त्यांना आणून सोडलं. ते म्हणे मला गाडीत ते म्हणे बाबा तुमची तब्येत अशी आहे, तुमचे वय इतकं झालं तुम्ही कशाला जाता. ते म्हणे मी आता एवढं गेलो ते जनामाला घडवलं तसंच पाहून घेईल बरं का. आत्तापर्यंत आम्हाला हे आमचा 5वा दिवस आहे. आमची परिक्रमा पूर्ण चालू आहे. ते बाबा एकदम आनंदित आहे. ते उलटे आमच्यापेक्षा वयानं कमी असताना ते आमच्यापेक्षा लवकर उठून स्नान करतात, नर्मदे मातेची प्रार्थना करतात. आम्ही सर्वजण एकदम आमचा प्रवास सुखरूप चालू आहे. नर्मदे नर्मदे हर.